के फर्निचर वालीव खरीब टीम कंपनी बात फील्ड करत असताना आणि बॅटिंग करते पार पडते योगेश टीम कंपनी. Man the match shot hit पार मिळते निक्सन रॉकी. सदाव्यात मॅच दिशेनं बॉलिंग माग परती आलाय गोलंदाज असं तो आपण पाहतोय. पहिला मॅच म्हणजे ज्याने खऱ्या अर्थानं कम्बॅक पहिल्या ओव्हर्समध्ये दाखवला तो मात्र असं त्यावरती बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. त्याला फेस करण्याकरता बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आहे योगेश आणि सगळा लॉरेन्स वालीव. अगेन आपण पाहतो नक्की नायगाव एक चांगली मॅच सेकंड राऊंड मध्ये सेकंड मॅच तुम्ही पाहतात. पहिला बॉल डिलिव्हर केला इथे मात्र पाच टॉप आहे चेंडू मात्र हवेमध्ये आहे. शॉट विदाफत इथे मात्र अजात प्रयत्न करतोय सिंगल मात्र इथे योगेशला पहिलं जीवदा मिळतंय. इथे मात्र फेकी करा बॉल मात्र निघून चाललाय. कव्हर बॅकअप येईल का तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेच्या मदतीनं इथे टीम मात्र नायगाव एस इंटर प्रॅक्टिसच्या माध्यमातून जाऊन पोहोचती आहे. ती मात्र 3 या धावसंख्येवरती. Three runs out card. 1 ball against the game start. As a big match, as a big tough fight in action. 2 team as a Naga against someone पाहू शकाल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टीम वालीव. लॉरेन्स इथे मात्र चांगला चोखायचा प्रयत्न करतोय. बॅटचा फेस खूप चांगला होता. बॅट आणि बॉलमध्ये तेवढा काही परफेक्ट संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. एकदम याच्या मदतीनं इथे स्कोर कार्ड फलकावरती 4 या धावसंख्येवरती आहे. 2 बॉलचा खेळ इथे कंप्लीट केलाय. अजूनही मात्र 4 चेंडूचा खेळ शेष आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते चांगली मॅच इथे स्टार्ट करते आहे आणि त्याच पद्धतीनं या मॅचमध्ये एक चांगलं स्टार्टिंग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण एक लढत एक संघर्ष नेहमीच मात्र स्ट्रॉंग देखील असावा. कारण नायगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं वालीव असा. नेक्स्ट बॉल इथे योगेशच्या बॅटमधनं चेंडूला हवेत उडवलाय. चेंडूने उंची जास्त घेतली आहे लांबी आहे कमी. इथे मात्र वेल ट्राय खूप चांगले प्रयत्न होते. चांगली धावसंख्या इथे मात्र टोटल करताना पाहायला मिळते. या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड 6 या धावसंख्येवरती आहे. 3-1-2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या बॉलती 3 त्यानंतर 1-2 अशा पद्धतीने मात्र आता धावसंख्या टोटल्समध्ये जाऊन पोहोचेल. 3 बॉल नंतर 6 या धावसंख्येवरती एस इंटरप्राइजेसच्या माध्यमातून नायगाव टीम इथे मात्र चांगल्या पद्धतीनं स्टार्ट देते. पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि पहिल्या इनिंगमध्ये पाहतोय तो पाहतो सत्य तरी असेल एक चांगली टुर्नामेंट आपल्याला सक्सेस होताना पाहायला मिळते. कुठला स्पॉटवर इथे मात्र जास्ती साईड घेतली गेली. वाईट बॉल परफेक्ट डिलिव्हरी पाहू शकतो. इथे मात्र अक्षरशः खूप मोठी आहे. पंचांनी अंतिम असेल कारण आपण पाहिजे जास्त हाईट होती बॉलवरती आणि ते मात्र व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या इथे मात्र 1 नाही पुढे सरकून जाऊन पोहोचेल. ती मात्र फलकावरती पाहायला मिळते. 1 बाउन्स असं मात्र ताकीद दिली गेली आहे. इथे मात्र पंचांकडनं दोन्ही ऑफिशियल पंच आहेत कारण खूप साऱ्या क्रिकेटचा अनुभव ज्यांच्या पाठीचे आहे. स्क्वेअरचे पंच पाहते कुणाल जाधव, प्रमुख पंच मनोज वरटा. लो फुटॉस बॉल ऑफ जिथे मध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न असेल. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबे इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. मात्र एस इंटरप्राइजेस नायगाव आपण पाहतोय 9 या धावसंख्येवरती आहे. 4 बॉल दिस कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये जी धावसंख्या टोटल्स तुम्ही पाहतात ती इथे कंप्लीट करावं. कारण 3 ओव्हर्समध्ये तुम्ही जर 40 प्लस जाऊ शकलात तर तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंगली असेल. वॉट अ बॉल असा दिस गुड बॉलिंग. स्पेल क्रमांक फर्स्ट या ठिकाणी पाहतोय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 9 धावसंख्या टोटल्स तुम्ही पाहतात. योगेश 4 बॉल 7 धावांची स्ट्रायकर एंडवरती खेळतोय आणि पण लॉरेन्सला पाहिलं तर एक सिंगल नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. अंतिम बॉल इथे बॅटचा एच पाहायला मिळतो हलकी शिकाडा. मात्र शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये इथे मात्र सिंगल्स आणि सिंगलच्याच मदतीनं इथे स्पेल क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आहे आणि पहिल्या स्पेलनंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे. ती 10 रन ऑन कार्ड 10 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉलचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे.
शुभम पाठारी आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लॉरेन्स ऑन सायकल एंड मध्ये आपण पाहतोय. वन बॉल इज कंप्लीट. सेकंड बॉल करता पुन्हा जातात तयार. बॉलिंग बॅक पडती आहे येथे लॉरेन्सच्या बॅटमधनं मिड विकेटवरनं आज विक्याचा हाय हे वन खेळली सरळ मात्र कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं बॉल फेकून दिला गेलाय आउट ऑफ द बॉल. धन्यवाद मॅच पार्टी. याच मात्र रणनीतीचं प्लॅनिंग केलं तर मग टोटल चांगली संख्या पाहू शकाल 35 धावांची. इथे मात्र आतापर्यंत पहिला षटकार लॉरेन्सच्या बॅटमध्ये आलाय. योगेशच्या बॅटमध्ये 6 बॉल 9 धावा. लॉरेन्सकडे 2 बॉल 7 धावा. टोटल्स मध्ये जमले 17 अँड 17 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. तिसरा बॉल ओव्हर क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. स्विंग केलाय बॉलला एक चांगला डिलिव्हरी केला की बॉल पाहू शकते मात्र डॉट करायचा प्रयत्न केला गेलाय. 4 चेंडूचा केली ते कंप्लीट झालाय आणि 4 बॉल नंतर धावसंख्या आपण पाहतोय 17 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 3 बॉल आणि धावसंख्या फलकावरती 17. 17 पहिल्या बॉलवरती सिंगल षटकार आणि डॉट. 17 धावा. 3 बॉल इथे कंप्लीट झालेत. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहतोय. चौथा बॉल इथे मात्र परफेक्ट कव्हर मध्ये खेळायचा प्रयत्न केला असता कव्हरला आपण पाहतोय. एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 4 बॉल इथे कंप्लीट झाले गेले 18 धावसंख्या तुम्ही फलकावरती पाहतात. अचुरी मात्र या स्पीडमधील 2 चेंडूचा खेळ शेष दुपारी 17 बाद असतात. चांगली बाद तुम्हाला रक्ताला पाहायला मिळते. एका साईडला वस्ते तालुक्यातील 2 नामांकित टीम मधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वालीव अगेन चांगला बॉल आहे. पाठचा हलकीशी कडा पाहायला मिळते. मग तिथे परफेक्ट थोडंसं स्लोवर केलं बॉलला. मग त्यानंतर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि यशस्वी त्या बॉलला मध्ये डॉट करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. तर नक्कीच लुकमान आपण पाहतोय आणि आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही अंतिम पाहू शकाल की पिकअप केलंय बॉलला. बॉल मात्र निघून चाललाय. परफेक्ट बॉल लॉंग लेग पूर्ण 6 धावा. धन्यवाद. थोडीशी खाई करावी लागेल कारण अजूनही भरपूर मॅच कंप्लीट करायचे आहेत. निंबवली संघाचा कर्णधार आणि भाटाळे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. निंबवली संघाचा कर्णधार तसेच भाटाळे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. जिहाद आपण पाहतोय नक्कीच बॉलिंग माग पडली आहे. अंतिम शेवटचे 6 बॉल हाताळल्याकरता पाराची सरासरी इथे तुम्हाला प्रतिवर पाहायला मिळते. 24 रन्स ऑन कार्ड 24 या धावसंख्येवरती. लॉरेन्स इथे मात्र टिप्पण खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीची खेळा आला नंतर कार्पेट आपण पाहू शकाल शॉर्ट स्पाईनमध्ये पाहायला मिळते. एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं इथे धावसंख्या फलकावरती 25 या धावसंख्येवरती. 5 बॉल आणखी बाकी आहेत. दुसरा बॉल आणि पोहोच इथे मात्र बॉलिंग क्रमांक पत्ती असताना
इथे खूप चांगल्या पद्धतीनं फाटफट केलाय, खूप पंच करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बॉल तिकून पाहतोय. एक सिंगल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाब्याच्याच इथे विकेटचं बदल झालाय. योगेशला इथे परतावा लागणार आहे. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदान शॉट मध्ये पप्पू पण पाहतोय. नवीन बॅटर मैदान शॉट मध्ये जात असताना ऑलमोस्ट तुम्ही जर पाहिलं या मॅच मध्ये सर्व काय पाहायला मिळते. कुठेतरी डी पॉईंट फटके पाहायला मिळाले, विकेट्स पाहायला मिळाले, मोठा स्कोर देखील पाहायला मिळाला आणि आतापर्यंत फक्त ते मात्र 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. अजूनमध्ये 4 बॉल बाकी आहेत. के फर्निचर वालीव तुम्हाला फील्ड केदार पाहायला मिळते आणि ते मात्र पाहत असताना बॉल क्रमांक 3 सईद पण पाहतोय आणि ते पाहायला मिळते नक्कीच बॉलिंग मार्क वरती असताना स्ट्रॉंगली पाहायला मिळते. ते मात्र आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. चांगला स्ट्रोक्स खेळायचा प्रयत्न मात्र परफेक्ट डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय. पहिली सुरुवात खूप चांगली होती, मग त्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळाला. डॉट बॉल विकेट्स आल्या आणि 1 विकेट्समध्ये संपादित केली गेली आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 27 वरती आहे. अंतिम शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. बॉल क्रमांक 4 वालीव येथे थोडंसं मात्र कमबॅक आता पाहायला मिळते. गिरीश पाहू शकाल. नंतर त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर नायगाव अंतिम दिवसामध्ये सुपर संडेमध्ये चांगला मॅचेस तुम्ही पाहतात. वसई तालुक्यातील नामांकित टीम या स्पर्धेमध्ये बिलॉन करते आहे. मग भिवंडी टेनिसवर पाहू शकाल. यानंतर मात्र फटाले अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल. निंबवली मॅच लास्ट असेल सेकंड राउंडमध्ये. येथे लॉरेन्सच्या बॅटमधनं आते अपनी झलक यहाँ पर दिखाता हुआ बढ़िया बल्लेबाजी होती हुई इस बार और एक बेहतरीन छक्का. धावसंख्या इथे जाऊन बद्दल 33 या धावसंख्येवरती 33 धावसंख्या. नायगाव टीम इथे बॅटिंग करते आणि लॉरेन्सच्या बॅटमधनं यावली मात्र जबरदस्त बॅटिंग होती. चांगला शो खेळला गेलाय नायगाव टीमच्या लॉरेन्स खेळणं आणि एस एंटरप्राइजेसच्या माध्यमातून खेळतीये. इथे आपण पाहतोय आणि ही टीम ज्यांच्या माध्यमातून आली आहे ती नक्कीच स्वप्नील ठाकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे स्वप्नील ठाकरे. 4 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. आपल्या बाईकची लाईट बंद करायची मात्र. लॉरेन्स इथे मात्र मोठा सोकेटचा प्रयत्न केलाय. ऑन साइड मध्ये बॉल पाहायला मिळतोय. एक सिंगल, दुसरा धाबायचा प्रयत्न आणि या 2 धाब्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल टीम मात्र एसी एंटरप्राइजेस नायगाव 35 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल बाकी आहे. तर दोन्ही कॅप्टन्स निंबवली अगेन्स्ट आपण पाहतो नक्कीच टीम भाटाले. अंतिम बॉल सुपर बॉल बॅटनं इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट आलाय बॉल. धावसंख्या इथे जाऊन पोहोचते ती मात्र फर्स्ट आपण पाहू शकाल जिथे मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये 35 या धावसंख्येवरती विजयाकरता 36 धावेची गरज आहे. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस मध्ये या. नाणेफेक करण्याकरता एका साईडला निंबवली आणि त्यांच्या तुम्हाला विभूषण पाहायला मिळणाऱ्या टीम मध्ये भाटाले. धन्यवाद धन्यवाद माझ्यासाठी शुभम पाटारी. चला दोन्ही कॅप्टन्स शुभम पाटारी यांना मी विनंती करते की आपल्या शुभस या ठिकाणी आम्हीचा कॉल करायचा. एका साईडला टीम भाटाले आणि त्याच्या आगेच तुम्हाला पाहायला मिळणाऱ्या टीम निंबवली. शुभम पाटारी यांच्या शुभ हस्तेमध्ये या ठिकाणी नानवीचा कॉल केला जातो. एका साईडला पाहू शकाल की टीम पाहायला मिळती फटाले अगेन्स्ट आपण पाहतोय नक्कीच टीम निंबवली. शुभम पाटारी मराठीचे कार्यकर्ते देखील आहेत या विभागातील. यांच्या शुभ हस्तेमध्ये या ठिकाणी नानवीचा कॉल केला जातोय.
या ठिकाणी निंबवली नाणेफेक जिंकली आहे का निर्णय असेल तर नंतरला सांग. निंबवली निर्णय काय फील्डचा निर्णय असेल विस्टॉपला वेळ देखील नाही आहे त्यानंतर टीम फटाले बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे वरती आपण जाऊया की नवीन आवाज विवेक वाकले यांचा आवाज तुम्ही ऐकणार या मॅचमध्ये दिनांक 5-6-7 युवा सेनेकडून एक 5-6-7-8 दिनांक 5-6-7-8 या फेब्रुवारी रोजी युवा सेनेकडून सामने भरवण्यात येणार आहेत आणि वज्रेश्वरी संघाला तिथे मोफत एंट्री देणार आहेत स्वप्नील ठाकरे यांच्या माध्यमातून. इथे मॅच ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड इनिंग कडे आपण जाणार आहोत. एका साईडनं असणाऱ्या टीम वालिवा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम नायगाव. सातत्यानं वसई विभागामध्ये दोन्ही टीम्सनं चांगला खेळ केलाय आणि खूप छान पद्धतीनं इथे परफॉर्म करताना दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथे 36 धावांचं आव्हान ते 3 षटकांमध्ये असणार आहे. वीरू सिंग आणि त्याच्या साथीला करीम खान इथे बॅटिंग करण्याकरिता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही ओपनिंग बॅटर्स इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांमध्ये 12च्या सरासरीनं 36 धावा त्या उभारायच्या आहेत. एक चांगली सरासरी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये तील मात्र ही शंका नसणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज आलाय योगेश. सरसेनापती आपल्या संघाकरिता प्रथम पॉवर प्लेचं षटक घेऊन योगेश. वीरू सिंग स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईकला करीम खान हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. के फर्निचरचे ओनर आणि एक चांगले क्रिकेटर आहेत तेच नॉन स्ट्राईकला उभे आहेत. पहिला बॉल पहिलाच बॉल लाऊड अपील केली आणि ती अपील इथे उचलून धरली आहे. मागच्या मॅचचा हिरो इथे ड्रॉप करताना पाहायला मिळतोय. विकेट बॅट्समन लगेच महत्वाचा लगेच बॅट्समन लगेच जायचंय. महत्वाचा खेळाडू इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती पूर्णपणे बंदिस्त केलं. LPWच्या स्वरूपात माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट आली आहे. चांगली सुरुवात षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. जियाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅच आणि त्या लो स्कोरिंग मॅचला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं हाताळण्याकरिता गोलंदाज पुरेच एकदा तयार झालाय. योगेश पुढचा बॉल घेऊन तयार. फुल टॉस आणि त्या फुल टॉसला फुल टॉल वसूल केलाय. षटकार आलाय दमखम षटकार 6.
थँक्यू डीजे. लोअर फुलटॉस होता, बॅटच्या रेंज मध्ये होता आणि षटकार पलीकडे चेंडूला धाडलाय. चांगला फटका आल्या आल्या षटकार ठोकलाय जिहाच्या बॅट मधनं. आणखीन एक कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल योगेश पुढे एकदा तयार होतोय. आपटून टाकलाय तिथे पंचांनी त्याला 1 फॉर द ओव्हर असं दर्शवलं गेलंय. कानाजवळून शिट्टी वाजवा चेंडू निघून गेलाय वेगवान 30 रात. डॉट बॉल. आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर केलाय, गती आहे आणि तदनंतरचा टप्प्याची योग्य समज ती योगेशकडे इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलाय, पाठवलाय सीमा रेषा पलीकडे आलाय. आणखीन एक दमदार चौकार. 4. स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. पुढचा बॉल योगेश पुणे तयार होतोय. पुढचा बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक सिंगल वरती तिथे समाधान मानावं लागेल जिहादला. निराश आहे कारण की मोठा फटका तिथे खेळण्याची संधी होती, परंतु एक सिंगल ती ऍड केली जाईल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मार्गस्थ होताना आपण पाहिलाय. 11 धावा त्या धावफलकावरती अर्जित होत आहेत. योगेश तो माघारी परतलाय. बॅटेज आणि तिथे चुकी झाली आहे. यष्टी रक्षकाकडनं झाली आहे चुकी, पप्पूकडनं झाली आहे चुकी आणि चेंडू निघून गेलाय. थँक्यू डीजे. प्लीज स्पीडअप करा, विनंती करतोय, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. निर्णायक क्षणी तिथे कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नशिबाचा चौकार तो बॅटर करीम खानला इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 15 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाचा विकेट माघारी परतलाय, परंतु 2 षटकांमध्ये 21 धावांची गरज आहे. पप्पू नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आलाय. इथे वज्रेश्वरी गावची पोलीस पाटील माननीय श्री अमितजी राऊत उपस्थित होत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुढचा बॉल स्लोअर कटरचा वापर, परंतु तो ओळखलाय आणि पाठवलाय गगन भ्रमंतीला. आलाय आणखीन एक दमदार षटकार. 6. स्लोअर कटर होता, योग्य पद्धतीने पोझिशन मध्ये आले आणि षटकारा पलीकडे चेंडूला पाठवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोअर हलक्या हाताने पुश केलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल ती कन्वर्ट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. काय तेज जाऊन जिहादकडनं आपल्याला पाहायला मिळाली. डबल इथे कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स करीम खान आणि जिहाद यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. डबल कन्वर्ट झाली आहे. स्कोर कार्ड तेच जाऊन पोहोचलंय 23-23. अजूनही 13 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल स्लोअर कटर पुन्हा एकदा आणि त्या स्लोअर कटरला योग्य पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल आलाय. गती पूर्णपणे कमी केली आहे मोठ्या फटक्यासाठी. पुन्हा एकदा जिहादला जायचं होतं. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय. षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पप्पू पुन्हा एकदा तयार होतोय.
लन थोडी छोटी केली परंतु ती खोटी ठरली आहे. मैदाना पलीकडे डारलाय बॉल, षटकार आलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. काय कमालीची फलंदाजी करतोय बॅट्समन जिहाद. 8 चेंडूंमध्ये 25 धावांवरती खेळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बिग हिट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. गुडलँड स्पॉट वर चेंडू सरळ विसावला गेलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल तो अजून शेष आहे. 7 धावांची उर्वरित गरज आहे. 7 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता. बॅटची आतली कडा इथे लागताना आपल्याला पाहायला मिळते. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा डबल करता इथे वळाले दोन्ही बॅटर. इथे षटक संपतंय दुसरं आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 31. अजूनही 5 धावांची ती उर्वरित गरज आहे. अमितजी राऊत साहेब आपण सन्मानपूर्वक इथे व्यासपीठावर इथे या. आपले परममित्र स्वप्नीलजी ठाकरे इथे आपली वाट पाहत आहेत. हर्षलजी भोईर सुद्धा आपली वाट पाहत आहेत. सनी पाठारी म्हणजे त्यांची सर्व मित्रमंडळी इथे आपली वाट पाहत आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व या मंडळाच्या वतीनं आर्थिक सहाय्य असू द्या किंवा कोणत्याही पद्धतीची मदत ती केली जाते त्यांच्या माध्यमातून. तेच अमितजी राऊत पोलीस पाटील दरेश्वरी गावचे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. पहिला बॉल बिग हिट, फटका फसलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला कॅच तिथे कॅरी केलाय का. पहिला अटेम्प्ट फंबल मध्ये आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे क्लिअर केलंय. कॅच इथे कॅरी करत असताना माघारी परतवलंय बॅटरला. करीम खान बाद. पाच चेंडूंमध्ये 5 धावेची उर्वरित अजूनही गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिथिलेश आलाय. धर्मेश आलाय आणि धर्मेश पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिली आहे. 5 चेंडू 5 धावा त्या करायच्या आहेत. रंगतदार लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल धर्मेश, पावलांचा माप ते कुठेतरी चुकताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सुसज्जित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे. उडवला पुन्हा एकदा इथे जेलची संधी. तिथे काय करते निर्णायक क्षणाला इथे कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. ही कॅच फार महत्वपूर्ण होती. ही कॅच तुम्हाला पराभवाच्या दिशेने नेऊन जाऊ शकते हे ठाऊक असणं फार गरजेचं होतं. 4 चेंडूंमध्ये आता 4 धावेची गरज आहे. जिहाद चांगली बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा पुल केलाय चेंडू. तिथे एक सिंगल ती कन्वर्ट होतीये. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. डबल कन्वर्ट झाली आहे. कमालीची बॅटिंग केली आहे जिहादनं. 11 चेंडूंमध्ये 29 धावा त्या निर्णायक ठरतील का ते पाहावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो येणं बाकी आहे. डबल हवी आहे. डॉट बॉल रंगत वाढली आहे. अत्यंत लाजवाब गोलंदाजी केली धर्मेशनं. 2 चेंडू 2 धावेची गरज. जर या पुढचा बॉल डॉट आला तर खरंच सामन्याची रंगती वाढणार आहे. इथे उलट्या फटक्यासाठी जायचं होतं. गॅप योग्य पद्धतीने हेरलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट ना इथे जिहादनं इथे मॅच फिनिश केली आहे. तुम्ही लढलेत
तुम्ही इथे आपलं सर्वस्व दिलंय. हताश निराश होऊ नका, प्रयत्न करा आणि पुढच्या इथे मॅचची नाणेफेक केली जाईल. इथे नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका साइडनं या मॅचचा हिरो ठरतोय मिस्टर जिहाद, ज्या जिहादनं 13 चेंडूंमध्ये 33 धावांची बॅट्समन घाई करा, बॅट्समन घाई करा, वेळ कमी आहे, नाहीतर पुढच्या मॅच कमी ओव्हरच्या केल्या जातील. फिल्डिंग सजून घ्या प्लीज, विनंती करतोय. आपल्याला वेळेचं बंधन आहे.